नमस्कार बंधू आणि भगिनींनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्थिक मंदी का येते किंवा जागतिक मंदी का उद्भवते? तर आपण आज तो भाग बघणार आहोत. जागतिक मंदी असो किंवा आर्थिक मंदी असो, ज्यावेळेस देशामध्ये, राज्यामध्ये बेकारी वाढल्या जाते, उद्योगधंदे बंद होतात आणि पुरवठा जरी भरपूर असला तरी ती खरेदी करण्यासाठी पैसाच उपलब्ध जर नसेल तर त्या ठिकाणी मंदीची लाट येते. आता गेले मागील 40-50 वर्षामध्ये अनेक तरुण शिक्षण घेऊन बेकार झालेले, त्यांच्याकडे उद्योगधंदा नाही आणि प्रत्येकजण व्यवसाय हा करतोच आहे. समजा एक कपडा बाजार आहे किंवा किराणा दुकान आहे, खताच्या दुकानं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी खताच्या दुकानं झाल्यात किंवा कपडा दुकान झाल्या, फटाक्याची दुकानं झाल्यात. ज्यावेळेस या सर्व काही मार्केट तयार होतं, परंतु बेकारी जर अस्तित्वात असेल तर तो माल घेण्यासाठी पैसा कुठून उपलब्ध होईल? गेल्या 40-50 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक तरुण हा शिक्षण घेऊन बेकार झालेला आहे. रोजगार करायचा आहे तर स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. व्यवसाय कोणता करावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की पैसा आणायचा कुठून किंवा तो सुरू कसा करायचा. सुरू केला तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, तो चालेल का? ठीक आहे, आपण बँकेकडून लोन घेतलं, घरातले काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये ॲडजस्ट केली आणि व्यवसाय सुरू करायचा आहे, तो चालेल का? चालेल का तर मग तिथून पुढं परत चालला तर तो किती दिवस चालेल? मग इथून असे प्रश्न उद्भवतात. किंवा गेले बरेचसे वर्ष शासकीय व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची नोकर भरती झालेली नाही आणि जरी झालेली असली तर बऱ्याचशा ठिकाणी मागील काळामध्ये ज्या काही भरती झाल्यात, काही टेबलाखालून भरती झाल्यात, काही नात्यामधून भरती झाल्यात, काही कोट्यातून भरती झाल्यात. जो खरा गरजू उमेदवार आहे, जो ज्याला आवश्यक आहे की त्याला आज ती नोकर भरती होणं गरजेचं आहे, तो बाजूलाच राहिला. परंतु जे टेबलाखालून भरती झालेले आहेत, जे कोट्यातून भरती झालेले आहेत, त्या सर्वांच्या साह्याने हा बाजूला राहिला आणि यांच्या ओळखीमुळे, यांच्या वजनामुळे जो खरा गरजू होता तो उपेक्षित राहिला आणि असे उपेक्षित हजारो तरुण आज देशामध्ये फिरत आहेत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ITI वगैरे झालेले क्षेत्रातले बरेचसे तरुण आहेत, जे DED झालेले आहेत. नोकर भरती न निघाल्यामुळे हजारो DED झालेले तरुण सध्या मोलमजुरी करतायत, BEd झालेले करतायत, इंजिनिअरिंग झालेले करतायत, काही जण तर हमालीसुद्धा करतायत. ज्यांना कामाची लाज वाटत नाही ते आज व्यवस्थितरित्या जीवन जगत आहेत. परंतु ज्यांना कामाची लाज वाटते, स्वतःला सुशिक्षित समजतात, असे बेकार झालेले हे आजच्या घडीला हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित आहेत, दिसत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ही बेकारी वाढल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी यांच्याकडे पैसाच उपलब्ध नाही, आर्थिक व्यवस्थाच उपलब्ध नाही, तर मग ते वस्तू काय खरेदी करतील? आणि मग अशाचमुळे काय होतं आहे, कंपन्या त्यांच्या पद्धतीने माल उत्पादन करत आहेत.
भरपूर प्रमाणात आता समजा एखादी गाडीची कंपनी ती रोज गाडी तयार करते, पण मार्केटमध्ये सेलच जर नसेल तर त्या ठिकाणी ती आर्थिक मंदी म्हणता येईल. किंवा रोज ऊसाच्या कारखान्यामधून साखरेचे थैले बाहेर येत आहेत, पण खरेदी करण्यासाठी ग्राहकच नाही तर किराणा दुकानदार काय ती साखर विकणार. ही झाली आर्थिक मंदी. आता याच्यामध्ये काय होतंय की अमेरिकेचा आजच्या घडीला अमेरिकेची स्थिती पाहता त्या ठिकाणी त्यांच्याकडे आर्थिक मंदी जाणवते आहे. त्यांनी ती आर्थिक मंदी डिक्लेअर केलेली आहे. त्यांचे बॉन्ड वापस यायला लागलेले आहेत. त्यांनी जे गोल्ड बॉन्ड वगैरे चालू केले होते, विदेशातील अनेक लोकांनी, भारतासारख्या देशांनी सुद्धा अमेरिकेचे बॉन्ड खरेदी केले होते. डॉलरच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी व्यवहार झाले होते. परंतु अमेरिकेची आर्थिक स्थिती पाहता लोकांनी ते बॉन्ड वापस करायला सुरुवात केली. अमेरिकेमधली आर्थिक स्थिती डांगाळलेली आणि त्या ठिकाणी जे तंत्रज्ञान घेतलेली लोकं आहेत ती सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काय झालेली, तंत्रज्ञानामुळे निकामी झालेली. पूर्वीच्या काळामध्ये एका ऑफिसमध्ये 100 लोक काम करत होती. आज कॅम्प्युटरच्या साहाय्याने त्या ठिकाणचे लोक कमी करण्यात आलेली. त्यानंतर ITI क्षेत्रामध्ये जे ITI वगैरे झालेले होते, आजच्या काळामध्ये शेतामध्ये साधा विषय घ्या, शेतामध्ये काम करताना हजारो मजूर काम करायचं, बैल काम करायचे. आज शेतामध्ये काम करण्यासाठी ट्रॅक्टर आलेले. नांगरायचं काम बैलाचं कमी झालं, ट्रॅक्टरने नांगरल्या जातं. पेरणी ट्रॅक्टरने केल्या जाते, कोळपणी ट्रॅक्टरने केल्या जाते, म्हणजे फवारणीसुद्धा ट्रॅक्टरने केल्या जाते. त्याच्यानंतर ड्रोनच्या साहाय्याने सुद्धा फवारणी केल्या जाते. आणि ह्या सर्व गोष्टी जर यंत्राच्या साहाय्याने व्हायला लागल्या तर बेकारी ही वाढणारच. आणि बेकारी वाढली म्हणजे काय होतं की आर्थिक मंदीला सुरुवात होते. गेली हजारो वर्षापूर्वीची परंपरा, मानव असो किंवा प्राणी असो यांच्या साहाय्याने चालणारी शेतीची मशागत आज यंत्राच्या साहाय्याने सुरू झालेली. आणि त्यामुळे शेतामधला मजूर आज शहराकडे धाव घेत आहे आणि शहरामध्ये हजारो मशिनरी काम करत आहेत. पूर्वी कंपनीमध्ये सुद्धा, आता जालना शहरामध्ये MIDC एरियामध्ये भंगार उचलून टाकण्यासाठी मजूर होते. कशामध्ये? भट्टीमध्ये. काय होतं, ते भंगार उचलून टाकण्यासाठी भट्टीत मजूर होते. आता ती क्रेनच्या साहाय्याने भट्टीमध्ये ते मटेरियल टाकलं जातं, कच्चा माल, आणि त्या ठिकाणाहून सर्वच्या सर्व ती सलिया वगैरे सगळं मशीननी तयार केलं जातं. त्या मशीनीच त्या सलियाला पीळ दिल्या जातो. त्या मशीनच्या साहाय्यानेच सलिया बाहेर ओढल्या जातो. म्हणजे सगळं काही मशीन जर करतायत तर मग मानव काय करणार? मग ही अशी बेकारी आजच्या काळामध्ये अस्तित्वात आलेली. आता आपण बी बियाणाच्या कारखान्याचं बघा. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक बियाणं काट्यावर मोजून त्या पुड्यामध्ये पॅक केल्या जायचं, पुढे सील केल्या जायचे मेणबत्तीच्या साहाय्याने किंवा त्या इलेक्ट्रिक मशीनच्या साहाय्याने. आज त्या मशीनमध्ये बियाणं टाका आणि खाली रॅपर लावा, ते पन्नी लावा, त्या पन्नीमध्ये ऑटोमॅटिक त्या रॅपरमध्ये तो माल तयार होऊन पॅक होऊन जातो. किंवा मग ते लहान मुलाचे फिरकुरे हे सर्वच्या सर्व पूर्वी हातानं पॅक केलं जायचं, आज मशिनरी आलेल्या आहे. आणि त्यामुळे 10 माणसाचं काम एक मशिनरी करते किंवा 100 माणसाचं काम एक मशिनरी करते. साधं उदाहरण घ्या, एखादं घर जर बांधायचं आहे, घर बांधण्यासाठी पूर्वी समजा 600 स्क्वेअर फूटचं घर जर बांधकाम करायचं तर कमीत कमी 20-25 मजूर लागायचं किंवा 10 मजूर लागायचं. आज त्या 20-25 मजुराच्या ऐवजी एक JCB मशीन काय करत आहे, 10 मिनटात एक खड्डा तयार करत आहे. 5 बाय 5चा खड्डा असेल किंवा
2x5चा खड्डा असेल, तो एका तासामध्ये एक खड्डा करून बाजूला फेकून देतं मटेरियल. म्हणजे खड्डा बी करतं, मटेरियल बी काढतं आणि बाजूला फेकून देतं. आणि त्याच खड्ड्याला पूर्वी 4 माणसं लागायची. किती खड्ड्याला? एका खड्ड्याला 4 माणसं. 2 जण आतमध्ये खोदायची आणि 2 जण बाहेर मटेरियल टाकायची, किंवा एक जण आतमध्ये खोदायचा आणि 3 जण बाहेर मटेरियल नेऊन टाकायची. अशा पद्धतीच्या एक खड्ड्यासाठी 3 ते 4 माणसं लागायची. आज तेच एक JCB मशीन पूर्ण खड्डे काढून खोदून मोकळे होते त्याच्यामधलं मटेरियलसह. किंवा भरती जरी करायची म्हटलं तर पूर्ण बांधकाम केल्यानंतर त्या बांधकामाची भरती पूर्ण मशीन करते. एकच मशीन पूर्ण भरती भरून टाकते. पूर्वीच्या काळामध्ये 4-4 माणसं भरतीसाठी उपयोगी पडायचे. आज ती 4 माणसं कमी झालेली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये साध्या आपल्या रोडच्या बांधकामाला, रस्ते बांधकामाला 10-10, 50-50 मजूर 1-1 किलोमीटरचं काम करायचे. आज मशनरीच्या साहाय्याने फोडलेली खडी त्या ठिकाणी टाकल्या जाते आणि डायरेक्ट रोलर फिरवल्या जातं आणि त्या माणसाचं काम कमी झालेलं आहे, ते बेकार झालेले आहेत. असे हजारो बेकार झालेली लोक आज आपल्याला दिसत आहेत. आणि हेच बेकार झालेली लोक काय आहे की उपासमारीमुळे म्हणा, आर्थिक तंगीमुळे म्हणा, बेकार झालेली, यांना खरेदी करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी पैसा उपलब्ध नसल्यामुळेच आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आर्थिक मंदीचे सावट निर्माण होते. आपल्या शेजारील बरेचसे असे देश आहेत, त्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. आर्थिक मंदी येऊन गेलेली आहे. त्या ठिकाणी मोठमोठ्या उलाढाली झाल्यात. जसे मागील काळामध्ये ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी आली होती, त्यानंतर चायनामध्ये आली होती, त्यानंतर अमेरिकेमध्ये सध्या मंदीचे सावट चांगल्याच प्रमाणे गाजत आहेत. तिथला डॉलर कमी होतो आहे, त्याची डॉलरची किंमत कमी होते आणि अशा प्रकारे या मंदीचं स्वरूप वाढत आहे. आणि काहीच दिवसामध्ये हे ITI वगैरे झालेले तरुण या DED BEd झालेल्या लोकांप्रमाणेच आज फिरताना दिसत आहेत. आणि आता थोड्याच कालावधीमध्ये IT झालेले लोक जे विदेशामध्ये वगैरे गेलेले, ते सुद्धा आता आपलं अस्तित्व हरून जाणार आहेत. कारण आता AI आलेला आहे मार्केटमध्ये आणि AI हा एवढंच पॉवरफुल आहे की IT क्षेत्र त्या ठिकाणी कमकुवत पडणार आहे. म्हणजे या AI समोर IT क्षेत्र निकामी ठरणार आहे. आणि त्याच्याच नंतर SI सुद्धा येणार आहे, ज्याला सुपर इंटेलिजंट असं म्हटलेलं आहे. आणि ही जागतिक लेवलची उत्क्रांती होणारी घटना जी आहेत, त्यामुळे जागतिक लेवलला एकही देश असा नाही ज्या देशामध्ये भविष्यात आर्थिक मंदी येणार नाही असे. प्रत्येक देशामध्ये आर्थिक मंदीचे सावट हे जाणवणारच आहे, महागाई जाणवणारच आहे. आणि त्यामुळे आपापल्या परीने आपण आपल्या आर्थिक मंदीला कसे सामोरे जाता येईल किंवा महागाईला कसे सामोरे जाता येईल, या हिशोबाने आपण अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने पावले उचलावीत, जेणेकरून समाजामध्ये किंवा जागतिक लेवलला देशामध्ये आर्थिक मंदीची झळ सर्वसामान्याला बसणार नाही. या दृष्टीने प्रत्येकाने आपापली पावले उचलावीत. शासन आपल्या परीने काम करणारच आहे, परंतु शासन त्या तळ्यासारखं आहे, तळ्यातलं पाणी कधी पुरत नाही. शासनाने दिलेल्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. कोरोना काळामध्ये शासनाने फुकट अन्नधान्य दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना घरी बसून राहण्याच्या सवयी निर्माण झाल्या. भरपूर जण
लोक आळशी झालेले, उद्योगधंद्याला जात नाहीत आणि त्यामुळे बेकारीचे प्रमाण आणखीच वाढलेले आणि त्यामुळे आर्थिक मंदी ही साहजिक आहे. त्यामुळे होईल तिथपर्यंत आपण कार्यक्षम राहा, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कार्य करत राहा, जेणेकरून आर्थिक मंदी आपल्याला सतवणार नाही, तिचा त्रास होणार नाही. सरकार त्याच्या पद्धतीने काम करतच राहणार आहे, त्याबद्दल वाद नाही. ते त्यांच्या परीने आर्थिक मंदीला टाळण्याचा प्रयत्न करणार, त्यात वाद नाही. तरीही आपण आपले प्रयत्न चालू ठेवा. उद्योग धंदे हे गरजेचे आहे. मी बेकार आहे, मला सरकार काम देऊ शकत नाही, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही शिक्षण घेतलेले आहे, तुम्ही तुमचा उद्योग सुरू करा, जो काय असेल ते. जो लाजला तो संपला असा भाग म्हणायला हरकत नाही. ज्याने धंद्याची लाज बाळगली तो संपला म्हणायला हरकत नाही. तो एक कलाकार होता, शोले चित्रपटातला, जो डर गया सो मर गया असा म्हणणं जातो. तशा पद्धतीचं परिस्थिती सध्याच्या काळामध्ये, जो लाजला तो संपला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लाजू नका, व्यवसाय करा, जेणेकरून आपल्याला शासनाकडे बोट करण्याची पाळी येणार नाही. तुम्ही आणि प्रत्येक वेळेस सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही आत्मनिर्भर व्हा, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. भविष्यामध्ये IT सारखं क्षेत्रसुद्धा काय होणार आहे, रिकामं होणार आहे. हजारो लोक बेकार होतील आणि त्याचकरता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय की कार्य करत राहा. श्रम जो करील तोच टिकेल. भविष्यामध्ये खूप मोठी आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.